नमस्कार, जय हरी मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. JCB टुरिझम या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. आता संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांनी अभंग रचना केली निसर्गाच्या सानिध्यात राहून. तर असं ठिकाण म्हणजेच बरेचसे डोंगर आहेत, त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजेच भंडारा डोंगर सर्वांच्या परिचित आहे. या भंडारा डोंगरावरतीच मंदिराचं काम भव्य असं लाल दगडामध्ये होत आहे. त्याचबरोबर इथं मंदिर पण पूर्वीचं पण आहे आणि तुकाराम महाराज ज्या गुफेमध्ये बसायचे, अभंग रचना करायचे, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या डोंगराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये राम उगले आणि यांचा आपण परिचय जर करून द्यायचा तर आम्ही सोबतच काही वर्ष आपण शाळेवरती ड्युटीसाठी होतो, भांगशी माते गडाच्या पायथीला असलेलो गुरुकुलावरती. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. इथपर्यंत यायचं कसं हे आपण आता सुरुवातीला प्रथम पाहूया. तर मित्रांनो, हा चाकण इकडून येतो आणि इकडं पाठीमागं तळेगाव, म्हणजे चाकण तळेगाव रोड आहे. हा नॅशनल हायवे 548D. इथून आपल्याला अशाच पद्धतीनं तिकडून चाकणहून आले तर राईट साईडला तुम्हाला इकडं भंडारा डोंगरावर जाण्यासाठी रस्ता लागेल. त्या ठिकाणी गाथा मंदिर वगैरे पाहायला मिळेल. इथून 7 किलोमीटर अंतर देहूगाव आहे. पहा पुढे असाच रस्ता आहे पुढे देहूला जाण्यासाठी. तर चला तर मग आता आपण या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावरती निघालेलो आहोत. इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला जावं लागेल, कारण डायरेक्टली गाडीवरतीपर्यंत जाते आणि रोड पण व्यवस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी म्हणजे बसून ही गाथा रचली, अभंग रचले, तर त्या ठिकाणी आता एक नवीन लाल दगडामध्ये मंदिर बांधण्यात येत आहे. फोर व्हीलरसाठी पार्किंग पाठीमागच आहे. काही गाड्या वरती पण आलेल्या आहेत. अगदी मंदिरापर्यंत आपल्याला गाडी नेता येते. गाडी इथंच पार्क करूया आपण. सर्व व्यवस्था आहे या ठिकाणी. वरती पण जाते वाटतं. इथपर्यंत आल्यानंतर इथं खाली पण पार्किंग आहे. पहा पार्किंग आपण सुरुवातीला पाहिलेलीच आहे. आणि अशाच पद्धतीने पुढे आल्यानंतर आपण ड्रोनच्या माध्यमातून इथला व्ह्यू तर पाहणारच आहोत. इथं आपल्याला पूर्वीचं मंदिर आहे, इथं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला पुढे हे जे मंदिर आहे ते याचं कन्स्ट्रक्शन सध्याच्याला सुरू आहे. गेले कित्येक वर्षापासून हे काम खूप काही मोठं काम आहे. लाल दगडामध्ये हे काम सुरू आहे. पहा आता आपल्याला याच दिशेने तुकाराम महाराजाचं मंदिर आहे, तिथं दर्शनासाठी जायचे. आणि जिजामातेचं पण मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळेल.
तर मंडळी, आज आपण जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं भव्य असं भंडारा डोंगरावरती निर्मिती होत असलेलं जे लाल दगडामध्ये गेले कित्येक वर्षापासून या मंदिराचं कार्य सुरू आहे आणि हे कार्य आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. या अंतिम टप्प्यातील काम तर इथपर्यंत लागलेला खर्च, त्याचबरोबर हे काम कशा पद्धतीने सुरू आहे, भविष्यात आणखीन किती वर्ष किंवा ह्या कामासाठी काय खर्च लागू शकतो, हे सर्व आपण आज या ठिकाणी इथं काही सेवाभावी पण बरेचशी मंडळी काम पाहत आहेत. देहू निवासी या ठिकाणी आपण पाहत आहोत की अनिल कारखे सर हे या ठिकाणी या मंदिराचं जे काही उभारणीचं काम आहे ह्याचं काम हे स्वतः सेवा म्हणून करत आहेत. तर यांना आपण या मंदिराविषयी माहिती विचारूया. सर नमस्कार. जय हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार. तर सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की या मंदिराचा सुरुवात कधी झाली? तुकाराम महाराजांचा जन्म 17व्या शतकात 1608 ते 1649 असं साधारण 41 वर्षे 1 महिन्याचं आयुष्य महाराजांना पृथ्वी तलावरती लाभलं. महाराजांचा जन्म देहू गावामध्ये झाला. महाराजांचं राहतं घर देहू गावामध्ये आहे. मुख्य म्हणजे शिळा मंदिर आहे. शिळा मंदिराचा अर्थ 90% लोकांना माहिती नाही आहे. महाराजांच्या गाथा किंवा अभंग जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये बुडवले गेले त्यावेळेला महाराजांनी 13 दिवस अनुष्ठान केलं होतं, अन्नपाणी वर्ज्य केलं होतं, विठ्ठलाचा धावा केला. ज्या शिळेवर म्हणजे दगडावरती बसून महाराजांनी विठ्ठलाचा धावा केला ती शिळा उचलून मुख्य मंदिरामध्ये नेली. देऊ या ठिकाणी आता मंदिरामध्ये आहे. देऊच्या मुख्य मंदिरामध्ये नेली. आता पुढे महाराजांची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागे ती शिळा म्हणजे दगड ठेवलेला आहे, त्याच्यावरती शाल टाकलेली आहे. हो. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर शिळेचं दर्शन घ्यायचं असतं. 3.5 वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा केला ते शिळा मंदिर. महाराजांच्या गाथा अभंग जिथं बुडवले गेले त्या भागाला आनंद डोह म्हटलं जातं. या ठिकाणी आता 11 कोटी रुपयाचं गाथा मंदिर झालेलं आहे. कदाचित आपल्या देशामधलं ते एकमेव मंदिर असेल जे ग्रंथाचं मंदिर झालेलं आहे. महाराजांचे 4145 अभंग तिथं मार्बलमध्ये कोरलेले आहेत. आपल्या मागच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे. आपण बसलो या भंडारा डोंगर आहे. जुने पुण्या मुंबई रस्त्यावरती टोल नाक्याच्या अलीकडे एक घोरवडेश्वर म्हणून डोंगर आहे. या 3 डोंगरापैकी महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर जात होते. पण सकाळी उठल्यानंतर विठ्ठल विठ्ठल करत निघून यायचे. महाराजांना घरात सांगून जायची सवय नव्हती. दुपारी मग स्वयंपाक झाल्यानंतर जिजाबाईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला प्रश्न पडायचा की महाराज कुठल्या डोंगरावरती असतील. मग त्या भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, जमिनीला कान लावायच्या. महाराज ज्या बाजूने आले त्या पाऊलवाटेतून जिजाबाईंना विठ्ठल 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 असा ध्वनी यायचा. देहूगाव ते भंडारा डोंगर हे 7 किलोमीटरचं अंतर आहे. आपली गाडी आता वरती आली डोंगर. 400 वर्षापूर्वीची कल्पना आपण करू शकतो काय परिस्थिती असेल. पाऊलवाटा आल्यानंतर महाराजांना पहिले जेवू घालायच्या, नंतर स्वतः 2 घास खायच्या आणि 7 किलोमीटर अंतर परत जायच्या. महाराजांची भक्ती एवढी मोठी असं नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाने जिजाबाईंना पहिल्यांदा दर्शन दिलं. त्या जेव्हा भाकरी घेऊन फिरता महाराजांची त्यावेळेला त्यांच्या पायात काटा मोडला होता. प्रत्यक्ष पांडुरंगाने तो गुराख्याच्या रूपात येऊन काढला. ती घटना या परिसरामध्ये घडलेली आहे. म्हणून इथल्या ट्रस्टींनी निर्णय घेतला की अनुरेणू या थोकडा तुका आकाश यावं. महाराजांचं त्यांच्या नावाला साजेसं असं मंदिर उभं राहावं म्हणून 2016 साली इथे भूमिपूजन झालं. त्यावेळेला अंदाजी किंमत साधारण 100 कोटी रुपये होती. मध्ये कोरोना आला, नैसर्गिक आपत्ती, त्याच्यानंतर डिझेल वगैरे महागाईमुळे आता साधारण आपले 150 कोटीपर्यंत अंदाजे मंदिराची किंमत गेलेली आहे. लोकसहभागातून आपण आत्तापर्यंत जवळपास 80 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे. अजून तेवढे अपेक्षित आहेत. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज म्हणून राजस्थानची कंपनी आहे. ज्या कंपनीने आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंची 40 मंदिरं बांधलेली आहेत, ज्याच्यामध्ये अक्षरधाम मंदिर आहे, सोमनाथ मंदिर आहे, राम मंदिर आहे. या मंदिरांशिवाय भारताच्या बाहेर 1-2-3 देशामध्ये या कंपनीची हिंदू मंदिरं बांधायची काम चालू आहे. ज्या खाणीमधून दगड राम मंदिरासाठी जातो त्याच खाणीमधून दगड तुकाराम मंदिरासाठी येतो. सर्वांना नम्र आवाहन करतो की या धार्मिक कार्यासाठी आपल्या इच्छेनुरूप आवश्यक तो सहभाग नोंदवावा ही विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मंडळी, या ठिकाणी पाहत आहोत आपण हेच नांदुरकी वृक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी आजही पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज याच वृक्षाच्या खाली बसून त्यांना अभंग रचना करण्यासाठी शब्द सुचले. आपण याविषयी माहिती पण पाहिलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराजाच्या काळापासनं हे नांदुरकी वृक्ष आजही या ठिकाणी ताठ मानेने हिरवगार असं
उभा आहे आणि ह्या वृक्षाच्या बाजूलाच मंदिराची रचना सुरू आहे, हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. खूप प्रसन्न असं या ठिकाणी वातावरण आहे पहा. म्हणजे संपूर्ण जो गड आहे किंवा हा डोंगर आहे अगदी भव्य दिव्य आणि प्रशस्त आहे. त्याचबरोबर इथलं ज्यावेळेस ह्या मंदिराचं काम पूर्ण होईल त्यावेळेस या गडाची आणखीनच शोभा वाढेल निश्चितच. नवीन होत असलेले हे मंदिर च्या अगदी उजव्या बाजूलाच आपल्याला खाली जिजामातेचं मंदिर पाहायला मिळेल. इथं दर्शन घेऊया. तर मंडळी, या दिशेला आपण मंदिरच पाहिले, संत तुकाराम महाराजाचं मंदिर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्याच्या अगदी समोर एक्झॅक्ट आपण जर पाहिलं तर या ठिकाणाहून आपल्याला सुंदर असा या ठिकाणी पुणे शहराचा व्ह्यू मिळतो पहा एका नजरेतच. काय विस्तीर्ण शहर आहे पहा. सर्व या ठिकाणी सूर्यकिरण पडल्यामुळे पूर्ण नगरी ही व्हाईट व्हाईट दिसते पहा. तर मंडळी, आपण जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ज्या डोंगरावरती एवढी मोठी गाथा, जी जगाला तारणारी गाथा लिहिली, ती याच पवित्र भूमीमध्ये येऊन बसून तप करून साधना करून ती गाथा लिहिली, अभंग लिहिले. आज या पवित्र ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो होतो आणि या ठिकाणी होत असलेलं भव्य दिव्य असं मंदिर, जे की जगामध्ये जे मंदिरं आपण हिंदू धर्माचे पाहत आहोत की जे प्रख्यात मंदिर आहेत, त्या मंदिराचं बांधकाम करणाऱ्या या कंपनीनं या मंदिराचं बांधकाम करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. भव्य दिव्य काम झालेलं आहे. आपण माहितीवरून पाहिलेलं आहे की जवळजवळ 80 ते 85% काम इथं आटपत आलेलं आहे. अंतिम टप्प्यातलं हे काम बाकी आहे. लवकरच हे काम आपल्या सहकार्याने पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना, महाराजांनी या ठिकाणी असलेले जे काही विश्वस्त आहेत किंवा सेवेकरी आहेत, त्यांनी सर्वांनी आपल्याला विनंती केलेलीच आहे की सढळ हाताने आपण शक्य होईल तेवढं या ठिकाणी आपल्याला मदत कार्य करायचं आहे. चला तर मग या ठिकाणी थांबूया. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी.